नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पोलखोल क्रमांक 1 असा हा व्हिडिओ असणार आहे विद्यापीठाचा. ज्यामध्ये मित्रांनो खूप मोठा स्कॅम होतोय असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं देखील आहे आणि मी देखील काही फोटो कॉपीज वगैरे चेक केलेल्या आहेत, तपासलेल्या आहेत. आणि असं समोर येत आहे, की खरोखर युनिव्हर्सिटी स्कॅम करत आहे का? हा एक प्रश्नचिन्ह जे आहे आता उपस्थित झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांच्या समोर. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फोटो कॉपीज वगैरे अप्लाय केलेल्या आहेत, जवळपास 90% विद्यार्थ्यांच्या फोटो कॉपीमध्ये काही ना काहीतरी इश्यू आहे. आता तुमच्यासोबत देखील असं काही झालंय का? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि बघूया आपण तुमच्या फोटोकॉपीमध्ये आणि बाकीच्यांच्या इतरांच्या फोटोकॉपीमध्ये काय साम्य आहे आणि काय फरक आहे. ओके. असो, आता बघा या ठिकाणी मी एक जसं आता तुम्हाला माहिती असेल, की बी-कॉमचा जो नवीन सिलेबस आहे UGG02 NAP पॅटर्न अंतर्गत सेमिस्टर 1 ची एक्झाम जी आहे ती डिसेंबर-जानेवारी सत्रामध्ये झालेली आहे आणि त्याचा एक कॉम-सी 104 हा एक विषय आहे कॉमर्सचा. 50 मार्कांचा आय थिंक आहे. त्याच्यामध्ये जे आहे मित्रांनो, हा पेपर फोटोकॉपी माझ्याकडे आलेली आहे. फोटोकॉपी पेपर देखील चेक करणार आहे. अजून काही एम-बी-एचे पेपर आहेत, काही एम-कॉमचे आहेत, काही बी-एचे आहेत, काही बी-कॉम जुन्या पॅटर्नचे आहेत. संपूर्ण पेपरमध्ये जवळपास भरपूर मोठा स्कॅम हा समोर आल्याचा दिसतंय. आता हा स्कॅम का केला जातो आणि कसा केला जातो? प्रत्येक युनिव्हर्सिटी यामध्ये आता अव्वल झालेली आहे. याची सुरुवात केली होती पहिले अमरावती विद्यापीठ आणि नंतर पुणे विद्यापीठ. वाय-सी-एम तर आधीपासूनच करताय दिसत नव्हतं एवढे दिवस. आता ह्या गोष्टी कळत आहेत. त्यामुळे आपला आजचा हा व्हिडिओ पोलखोल क्रमांक 1 असेल विद्यापीठाचा. कुठला विद्यापीठ? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. आता अगोदर मी या संदर्भात भरपूर काही व्हिडिओज वगैरे बनवायचो. पण आता इथून पुढे मी थोडा सावध झालेलो आहे. कुठल्याही टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे आता मी त्यावरच फोकस करणार आहे. विनाकारण उगाच दिशाभूल करून फायदा नाहीये. ओके. असो, आता बघा फोटोकॉपी अप्लाय कशी करायची या संदर्भात आपण ऑलरेडी अगोदर सांगितलेलं आहे. तरी देखील तुम्हाला सांगतो आर-सी-आर-व्ही तुम्हाला काय करायचं आहे वाय-सी-एम-यू आर-सी-आर-व्ही असं तुम्हाला सर्च करायचं आहे. एक नंबरची लिंक तुमच्या समोर येईल बघा मित्रांनो पोर्टल वायसीएम.org म्हणून ठीक आहे. यावर तुम्हाला यायचं आहे. इथं आल्यावर बघा तुम्हाला तुमचा इव्हेंट सर्च करायचा आहे जानेवारी 26 कारण आता जानेवारीची एक्झाम झालेली आहे. तुमचा प्रोग्राम कोड तुम्हाला टाकायचा आहे. जसं समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही बी-कॉमच्या एन-ई-पीला असाल तर तुम्हाला UGG02 हा प्रोग्राम कोड टाकून वरती सर्च करायचा आहे. जर तुम्ही जुन्या पॅटर्नला असाल बी-कॉमच्या तुम्हाला G02 सर्च करायचा आहे. जर तुम्ही बी-एला असाल तुम्हाला G01 हा सर्च करायचा आहे. तुम्ही जर काही एम-कॉमला असाल नवीन पॅटर्नला तर M117 सर्च करायचा आहे. तुम्ही जर समजा एम-बी-एला असाल, एम-बी-ए एकच पॅटर्न आहे, PA सर्च करायचा आहे. तुमचा सीट नंबर टाकायचा आहे, प्रोग्राम कोड सर्च करून. सिलेक्ट करताना तुम्हाला अगोदर मित्रांनो कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट सर्च करायचा आहे. नंतर जर तुम्हाला वाटलं मार्क वाढतात, कारण मोस्टली जे आहे 90% लोकांचे मार्क्स वाढणारच आहेत. त्यांना रिव्हॅल्युएशन करायचं आहे आणि खरी स्ट्रॅटेजी आता इथे आहे बघा स्कॅम करण्याची रिव्हॅल्युएशनमध्ये. तर रिव्हॅल्युएशन म्हणजे काय सर्वांना माहिती असेल. जसं तुम्ही फोटोकॉपी मागवता तुमच्या पेपरची तुम्हाला बघण्यासाठी कशाप्रकारे पेपर तपासला वगैरे, वगैरे, वगैरे. किती मार्क मिळाले, कुठल्या प्रश्नाला किती मार्क मिळाले. संपूर्ण गोष्ट तुम्हाला त्या फोटोकॉपी दिलेली असते. याच्यामध्ये मित्रांनो असं काही समोर आले, की त्या प्रश्नाची उत्तरच गायब आहेत. उत्तरं दिलेलं आहे, तर मार्क गायब आहेत. म्हणजे हा मोठा स्कॅम आहे. रिव्हॅल्युएशनचा यामध्ये स्कॅम कसा आहे मित्रांनो, फोटोकॉपी तुम्ही मागवता यामध्ये ₹300 ची पर पेपर. समजा फॉर एक्झाम्पल प्रत्येक विद्यार्थी 2 पेपर मागवणार, बरोबर? 300 आणि 300 ₹600 तो फोटोकॉपी मागवणार. रिचेकिंग करण्यात त्याला दोन्ही कारण फोटोकॉपीमध्ये प्रत्येक पेपरमध्ये गोंधळ आहेच, बरोबर? 2-2, 3 मार्क पेपर तपासले नाही किंवा 2-2, 3 मार्क कमी आहेत. काही-काही पेपरमध्ये 10-12 मार्कांचा फरक आहे. म्हणजे तुम्ही यामध्ये मित्रांनो काय करणार, रिव्हॅल्युएशनला अप्लाय करणार आणि रिव्हॅल्युएशनमध्ये मित्रांनो ₹500 एका पेपरची फी आहे. 2 पेपर जर एव्हरेज विद्यार्थ्याने अप्लाय केलं, ₹600 झाले तुमचे फोटोकॉपीचे आणि ₹1000 झाले तुमचे ₹500 पर पेपरच्या हिशोबाने रिव्हॅल्युएशनला. म्हणजे तुमचे एका विद्यार्थ्यामागे जवळपास नाही म्हणता ₹1600 एवढे पैसे चाललेले आहेत. म्हणजे तुम्ही आता विचार करा माझं कॅल्क्युलेटर देखील आता या ठिकाणी जे आहे चक्रम होऊन जाईल. जर समजा फॉर एक्झाम्पल 50,000 विद्यार्थ्यांनी जर मित्रांनो यामध्ये फोटोकॉपी जर अप्लाय केली, तर तो किती मोठा स्कॅम होऊन चाललाय. एव्हरेज एक विद्यार्थ्याचा एव्हरेज पकडा, की त्याने 2 फोटोकॉपी अप्लाय केल्या आणि 2 एक जरी तुम्ही पकडलं सिंगल तरी तुम्हाला अंदाज येऊन जाईल. ₹1600 एका विद्यार्थ्याची फी आहे समजा आणि 50,000 विद्यार्थी आहेत अप्लाय करणारे. तर विचार करा किती पैसे होतात? बघा. समजलं? कोटीमध्ये आकडा आहे कोटीमध्ये. तुम्ही एव्हरेज एक जरी विद्यार्थी पकडला फोटोकॉपीला ₹800 जर तुम्ही एका विद्यार्थ्याचे पकडले रिव्हॉल्यूशन इन्क्लुडिंग करून गुणिले 50,000. 50,000 जर विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं, तर तुम्ही बघा मित्रांनो या ठिकाणी किती पैशावर आले. ₹4,00,00,000 ₹4,00,00,000 म्हणजे हा एवढा मोठा स्कॅम आहे विद्यापीठाचा. 4,00,00,000 सोडा 1,00,00,000चा स्कॅम म्हणजे काय छोटी गोष्ट झाली का? एवढा पैसा विद्यापीठाकडे येत आहे विनाकारण त्यांच्या चुकीमुळं वगैरे, वगैरे चेकरच्या चुकीमुळं. काही-काही पेपरमध्ये तर त्यांना 5 पैकी 6 मार्क मिळालेत. कसे 5 पैकी 6 मार्क मिळतात? मला हा मोठा प्रश्न पडलेला आहे. 5 पैकी 6 मार्क कसे मिळतात बाबा? प्रश्न जर का 5 मार्काचा असेल, तर 5 पैकी 6 मार्क कसे मिळतील? साधी गोष्ट आहे ना. नंतरच्यामध्ये मित्रांनो असा एक विषय असतो, जर तुमचा प्रश्न जर 10 मार्कांचा असेल, तर तुम्हाला अपेक्षित असतं, की बाबा मला 6-7 मार्क मिळाले पाहिजे. तुम्ही 2-2, 3-3 पेज उत्तर लिहिता. हां, 5 मार्कासाठी तुम्हाला एका पेजवर तुम्ही 3 मार्क देता. मग तुम्ही जर का 10 मार्कासाठी जर 3 पेज उत्तर लिहिलं, मग तुम्ही किती मार्क द्यायला पाहिजे 3-3च्या हिशोबानं? 10 पैकी 10 देणार आहे का 9 देणार आहे का? नाही देणार ना. 7-8 ची अपेक्षा राहते हो मुलांना, जास्त अपेक्षा नसते. असो, फोटोकॉपी बघा आता तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो या ठिकाणी दाखवणार आहे समोरासमोर तुमच्या. 1 मिनिटं. बघा आता ही माझ्यासमोर फोटोकॉपी आहे.
ठीक आहे. आता ही फक्त मी तुम्हाला डेमो म्हणून दाखवणार आहे. ह्या विद्यार्थ्याचं हँडरायटिंग चांगलं आहे म्हणून तुम्हाला पेपर दाखवतोय. बाकीचे काही अजून काही फोटोकॉपीज माझ्याकडे आलेले आहेत. जसं-जसं माझ्यासमोर काही स्कॅम घडणाऱ्या किंवा फसवणुकीच्या काही गोष्टी माझ्याकडे फोटोकॉपी वगैरे येतील, मी तुम्हाला त्या या ठिकाणी शो करून दाखवणार आहे. बघून घेऊया कोण काय बोलतं ते. कारण पोलखोल करणं गरजेचं आहे. कारण माझ्यासोबत देखील हा मागच्या वर्षी असा प्रॉब्लेम झाला होता. ठीक आहे. फोटोकॉपीमध्ये फुकट पैसे गेले पण काही फायदा झाला नाही. चला. आता बघा मित्रांनो, मी पेन आणि पेन्सिल माझ्यासोबत या ठिकाणी ठेवलेली आहे. कारण मी हा फोटोकॉपी मी देखील पहिल्यांदा बघतोय. मी फक्त अक्षर बघितलं होतं. किती पेपर लिहिला मला माहिती नाही. आता बघा मित्रांनो, हा जो पेपर आहे, तुम्ही जर या ठिकाणी बघितलं, कुठला पेपर आहे हा? कॉम एस-104. आता कॉम एस-104 हा किती मार्कांचा पेपर असणार आहे? आपण बघूया प्रॉस्पेक्टवरती. आपण जाऊया ॲडमिशन टॅबमध्ये जाऊया या ठिकाणी माहिती पुस्तिकामध्ये सध्या करंट इयरमध्ये यूजीवर जाऊया आपण. यूजीवर आल्या बघा या ठिकाणी UGG02 बी-कॉम नवीन पॅटर्न आहे ठीक आहे. ठीक आहे समजा इंग्लिशवर जाऊ. विषय कुठला आहे आपला हा? कॉम एस-104. आता कॉम एस-104 जो आहे हा किती मार्कांचा आहे? 1 मिनिटं कंट्रोल एफ कॉम एस-104 सर्चमध्ये येतं का? 1 मिनिटं. ओके, ठीक आहे, हरकत नाही. आपण खाली जाऊया, स्क्रोल करूया. कॉम एस-104 UGG02 1 मिनिट. सॉरी, 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 सॉरी. पेपर आपण जो आहे तो दुसरा मागवला आहे. या ठिकाणी आपण बघायचं आपल्याला नवीन पॅटर्नवाला UGG02 ठीक आहे. हा पेपर आहे तो. ओके. या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे कॉम एस-104 ठीक आहे. बघूया आपण या ठिकाणी आहे का? आहे. कॉम एस-104 बघा. 50 मार्कांचा पेपर आहे बघा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कॉम एस-104 ऑफिस मॅनेजमेंट पार्ट 1 सेमेस्टर 1 साठी आहे. एस-सी-सी म्हणजे इम्पोर्टंट विषय आहे. 2 क्रेडिट आहेत त्याला 50 मार्क आहेत बरोबर. 50 मार्क मित्रांनो कशा प्रकारच्या याच्यामध्ये 35 मार्काचा थेरी पेपर असणार आहे आणि 15 मार्काचं तुमचं प्रॅक्टिकल असेल, जे तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलं असेल ते. बरोबर. बघा म्हणजे 35 मार्काचा हा विषय आहे मित्रांनो. तर 35 पैकी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे आहे जवळपास या ठिकाणी मित्रांनो पास होण्यासाठी तुम्हाला 14 मार्क अपेक्षित असतात. बरोबर. 14 मार्क तुम्हाला या ठिकाणी पडले पाहिजे. आता आपण जर का डायरेक्ट विचार केला मित्रांनो, शेवटच्या पानावरती या ठिकाणी जर आपण बघितलं, तर तुम्ही बघू शकता या विद्यार्थ्याला फक्त यामध्ये जे आहे बघा, फक्त 9 मार्क दिलेले आहेत. 5 मार्क या ठिकाणी मित्राला या विद्यार्थ्याला दिलेले नाहीयेत. आता 5 मार्क दिलेले नाही म्हटल्यावर एक जर का विषय बॅक असेल, तर 5 मार्काचा ग्रेस मार्क्स द्यायला पाहिजे. आता हा भानगड काय आहे बघा तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी. ठीक आहे. बघा आता आपण सुरुवात करूया इथून. सब्जेक्ट आहे बघा या ठिकाणी दिलेला सब्जेक्ट. क्वेशन नंबर 3 बघा, एकदम सुंदर असा पेपर लिहिलेला आहे. 3 राउंड केलं म्हणजे हा प्रश्न क्रमांक 3 आहे. बरोबर. आता बघा आपण या ठिकाणी बघूया. क्वेशन 3 चा जर का आपण विचार केला मित्रांनो, त्यामध्ये बघा त्यांनी उत्तर लिहिलेलं आहे बघा त्याचं. आता हा प्रश्न आय थिंक मला वाटतं 10 मार्काला असायला पाहिजे. बरोबर. आता बघा पहिलं पेज लिहिलं. ओके. दुसरं पण पेज लिहिलं. म्हणजे दीड पेज उत्तर लिहिलेलं आहे. बरोबर. म्हणजे आता बघा ह्या प्रश्नाला जर का तुम्ही बघितलं तर क्वेशन 3A बरोबर. आता त्यांचा प्रश्न कुठला होता? क्वेशन 3. आता त्यांना ब, क काय मला माहीत नाही. यांनी आता बघा तपासणाऱ्यांनी आता 3A का दिलं मला माहिती नाहीये. 3 मार्क दिले. ठीक आहे. क्वेशन 3 ला जर का समजा 3 मार्क दिले. हरकत नाही. समोर जाऊया. समोरचा बघा मित्रांनो आता प्रश्न क्रमांक 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघा आता या विद्यार्थ्याने काय केलेलं आहे? ओके. हे एक पेज झालेलं आहे. इथं हा एक वेगळा प्रश्न आहे. हा पहिला प्रश्न असेल कदाचित. ठीक आहे. ठीक आहे. याला देखील 3 मार्क दिलेले आहेत. बघा. आता इथं 3, इथं 3 बघा. क्वेशन 2 आणि क्वेशन समोरचा कुठला होता? क्वेशन 2 आणि क्वेशन 1 बरोबर. 1, 2, 3 प्रत्येकाला याने 3, 3, 3, 3 मार्क दिलेले आहेत. बरोबर. ठीक आहे. 3, 3 मार्क दिले. आता आपण समोर जाऊया. ओके. आता बघा क्वेशन 3 जो आहे बघा या ठिकाणी या विद्यार्थ्याने बघा दीड पेज लिहिलेला आहे. बरोबर. दीड पेज लिहिलं म्हणजे जवळपास एवढे चांगले मुद्दे वगैरे या ठिकाणी एक्सप्लेन केले. म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो, हा प्रश्न बघा जर 10 मार्कासाठी जर का असेल, तर या विद्यार्थ्याला जवळपास 5 ते 6 मार्क मिळणं अपेक्षित आहे. बरोबर. म्हणजे बघा आता यामध्ये जे आहे 3 मार्क जिथे मिळाले तुम्हाला, इथं या विद्यार्थ्याला या ठिकाणी अजून 3 मार्क मिळायला पाहिजे. जर 10 मार्कांसाठी हा प्रश्न जर का याच्यामध्ये विचारला असेल तर. कारण एन-ई-पी 35 मार्काचा पेपर असल्यामुळे यामध्ये तुम्हाला जवळपास या ठिकाणी 5 अपेक्षा आहे. म्हणजे अजून 2 मार्क या विद्यार्थ्याचे जे आहेत मित्रांनो या ठिकाणी वाढतात. बरोबर. आता हे 2 मार्क झाले या ठिकाणी. समोर जाऊया. परत बघा दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बघा. 1 पेज दिलंय. तर या ठिकाणी विद्यार्थ्याला फक्त 3 मार्क दिलेले आहेत. जर का हा प्रश्न 10 मार्कांसाठी जर का असेल, तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे आहे मार्क वाढण्याची अपेक्षा आहे आणि मार्क वाढायला पाहिजे. आता ज्या पद्धतीने या ठिकाणी काउंटिंग केलेली आहे बघा 2A, 2B, 2C वगैरे, वगैरे. तर हे जे आहे हे जुन्या पॅटर्ननुसार तपासलेलं आहे. तर कृपया यांना चेकर जे कोणी असेल त्यांना विनंती आहे. तर तिकडे जे कोणी असेल ते, त्याने कृपया पेपर तपासून या ठिकाणी जे आहे व्यवस्थित विचार करून पेपर तपासावा. ठीक आहे. नंतर बघा आता समोर जाऊया. या ठिकाणी बघा परत 2 पेज उत्तर लिहिलेलं आहे. 1 पेज उत्तर लिहिलेलं आहे. हा प्रश्न बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे जवळपास 35 मार्कांचा प्रश्न आहे. म्हणजे तुमचा आता कदाचित हा प्रश्न जो आहे तो 10 मार्काचा किंवा 8 मार्काचा असेल या ठिकाणी जे काही असेल ते. इथे देखील बघा तुम्हाला मित्रांनो 2-2 मार्कांची अपेक्षा आहे. म्हणजे जवळपास आपण जर का मित्रांनो नाही म्हटलं तरी जवळपास 4 ते 5 मार्कांची अपेक्षा आहे. मार्क या ठिकाणी वाढले पाहिजे. आणि जर का मित्रांनो आपण जर का विचार केला, तुम्ही या ठिकाणी बघू शकता
ह्या विद्यार्थ्याला जे आहे मित्रांनो या ठिकाणी 9 मार्क दिलेले आहेत. बरोबर. 9 मध्ये जर का 4 आणि 5 जर का मार्क मिळवले, तर पासिंग तो काठावर पास आरामात होतो आणि अक्षर चांगलं आहे, प्रेझेंटेशन पण चांगलं आहे. त्यामुळे ह्या विद्यार्थ्याला 14 मार्क मिळायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आता विद्यार्थ्याची देखील यामध्ये थोडीशी चुकी आहे. विद्यार्थ्याने अर्धवट उत्तरलेलं आहे. विद्यार्थ्याने जर 2-2 पेज पूर्ण उत्तरलेलं असतं, तर त्याला आरामात जे आहे जवळपास 17 ते 18 मार्कापर्यंत गेले असते. परंतु ज्या पद्धतीने हा पेपर तपासलेला आहे मित्रांनो, तो जो आहे नवीन पद्धतीने हा पेपर तपासलेला नाहीये. जुन्या पद्धतीने हा पेपर तपासलेला आहे. त्यांच्या काउंटिंगवरूनच हे आपल्याला अंदाज येऊन जातो. त्यामुळे विद्यार्थ्याला विनंती आहे, जो कोणी विद्यार्थी असेल, हा त्याचा पेपर त्याला समजला असेल, की कृपया आपण जे आहे, जे उत्तर लिहिली ते व्यवस्थित लिहिलेले आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, की थोडंसं आकृत्या वगैरे काढायला शिका आणि पूर्ण पेज उत्तर लिहायला शिका. 10 मार्कासाठी तुमच्याकडनं 3 पेजेसची अपेक्षा आहे उत्तर लिहिण्यासाठी. ठीक आहे? असो, गुड लक. आता समोर बघा मित्रांनो, अजून एक माझ्याकडे पेपर आहे. तो देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एक विचारू इच्छितो, की आपल्यापैकी असं कोणी आहे का ज्याने फोटोकॉपी वगैरे मागवलेली आहे? त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत, त्याला मार्क दिलेले नाहीये किंवा मार्क काउंट केलेच नाहीये व्यवस्थित. म्हणजे 10 मार्क तुम्हाला मिळायला पाहिजे होते, पण तुम्हाला त्या ठिकाणी 7च मिळाले किंवा 5च मिळाले. असं कोणी जर का असेल, तर कृपया आपण कमेंट करून बोलू शकता. कमेंट बॉक्स एकदम ओपन आहे. ओपनली बोलू शकता आणि ज्यांना कोणाला फोटोकॉपी आपल्याला तपासायला पाठवायची असेल, त्यांनी कृपया आपल्या photocopy@परीक्षित अभ्यास.in ह्या आपल्या ऑफिशियल ईमेलवरती पाठवू शकता. त्या मेलवरती आल्यावर आपण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी शेअर करा. जर का तुमच्यासोबत मित्रांनो असं जर का काही स्कॅम वगैरे झाला असेल किंवा प्रयत्न झाला असेल, तुमचे मार्क वगैरे तपासले नाही वगैरे, वगैरे. कारण काय झालं काल भरपूर विद्यार्थ्यांना जे आहेत फोटोकॉपी वगैरे आलेले आहेत आणि आज देखील सकाळपासून बरेच विद्यार्थ्यांना फोटोकॉपीज वगैरे येत आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, असा तुमच्यासोबत जर प्रकार घडला असेल, तर कृपया आपण कमेंट करून सांगू शकता. तुमच्या मनातले जे काही प्रश्न वगैरे असतील, ते तुम्ही मांडू शकता. आपण त्या संदर्भात जे आहे, आपण एक कमिटी तयार करूया आपण अशी एक आणि विद्यापीठाला डायरेक्ट आपण कॉन्टॅक्ट करूया. तिथले 2-3 माझे परिचय जे आहेत, त्यांना आपण कॉन्टॅक्ट करूया. बघूया काय-काय करता येतं का याच्यामध्ये. कारण हा खूप मोठा स्कॅम आहे. फक्त पैसे कमवून चालणार नाही. 2-2, 3-3 कोटीपर्यंत तुम्ही फक्त पैसे कमवता याच्यामध्ये फोटोकॉपीच्या नावाखाली आणि मार्क विद्यार्थ्याचे काय वाढतात? 0. तर हे बरोबर नाहीये. ठीक आहे. असो मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.